आमचे स्नेही नारायण राणे यांच्या शेतामध्ये सहज रस्त्यावरून जात असताना पाहतोय तर आपण पाहत असाल तर इथं कांदा लागवड या ठिकाणी सुरू आहे. कांदा लागवड इन द सेन्स म्हणजे जे बियाचं जे कांदा आहे त्याची लागवड आहे, बरोबर आहे ना? ओके. तर मला हे विचारायचं आहे ना काल पलीकडच्या शेतामध्ये सुद्धा सुरू होतं, आता ह्या शेतामध्ये सुद्धा सुरू आहे. आय थिंक पुन्हा तुमच्या पलीकडचं शेत आहे तिथं सुद्धा लागवडीची तयारी आहे. मग आता टोटल किती एकर लागवड करायला तुम्ही? टोटल आता आमची 5 एकर लागवड होती. बरं. आणि हा फुसुंगी जातीचा कांदा आहे. बरं. जालन्याचे आपले व्यापारी राजेंद्र कादे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनीच आपल्याला हा कांदा पुरवठा केलेला आहे. बरं. तर नाना मला एक म्हणायचं आहे की जसं आता तुम्ही एकंदरीत नसं म्हणजे हा प्रायोगिक तत्वावर का याच्या अगोदर सुद्धा तुम्ही केला होता? या अगोदर बी एक वेळेस केलता. बरं. किती एकर? आणि पहिल्यानं 3 एकर केलता. बरं. आता यावेळेस थोडी लागवड दुप्पट केलेली, आम्ही 6 एकर केलेली. गेल्या वर्षी थोडी लागवडमध्ये अडचण होती, आता यावर्षी पाहू काय आहेत. बरं. मागच्या वर्षी काय मला कसं वाटलं एकंदरीत जे उत्पन्न किती एकर होतं आणि कसं उत्पन्न झालं त्याच्या? मागच्या वर्षीचं उत्पन्न कमीच होतं. गेल्या वर्षी माशी नव्हती, माशी नसल्यामुळे त्याचं पोलन व्यवस्थित झालं नाही. बरं. आणि एकरी 3.5-4 क्विंटल बियाणं व्हायला पाहिजे, पण ते न होता ते 1 क्विंटल 1.25 क्विंटलपर्यंत चालतं. 1.25 क्विंटलचं. पण तरी जे उत्पन्न झालं त्याच्यामध्ये समाधानी होतात का काय एकंदरीत? हो, जे उत्पन्न झालं त्याच्यात भावाकडून समाधान झालं आमचं. बरं. भावाकडनं या ठिकाणी तुम्ही समाधान झालं. तर आता एकंदरीत तुम्ही 5 एकर लावतायत, तर याचा म्हणजे जसं की आता इथं याच्या अगोदर काय होतं तुमच्या? कापूस होता. बरं. तो का एकदम काढून टाकला? कापूस फळदड कापूस घेऊ नका असं कंपनीचं म्हणणं आहे, म्हणून ते काढून टाकला आणि नवं पीक घेतलं. परवडणारं सुद्धा नव्हतं असं तुम्हाला वाटतं? परवडत बी नव्हतं आणि यावर्षी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे मग कांदा लागवड चालू केली. बरं. ह्या कांदा लागवडीचा एकरी खर्च किती आहे अंदाजे? एकरी कांदा लागतो 17 क्विंटल. बरं. मिनिमम भाव आता कंपनीचा 25 रुपये किलोचा आहे. बरं. तर त्या हिशोबानं समजा खर्च आहे. एकरी DAPची 1 बॅग, सुपर फॉस्फेट 1 बॅग आणि मजुराचा खर्च. हो. तर एक सेकंदरीत जर ओव्हरऑल विचार केला एकंदरीत एका एकरला किती खर्च येईल अंदाजे? 40-50 हजार रुपये खर्च येतो. 40-50 हजार खर्च येतो. आणि उत्पन्न जर विचार केला चांगला असेल तर एकरी? आता उत्पन्नाचं आजच काय सांगता येत नाही, अंदाजे ॲव्हरेज मार्केट रेटवर अवलंबून आहे. म्हणजे ते भावाचं झालं, पण एक अंदाजे ते पोलनवरती सुद्धा ते मधमाशांवरती मधमाशांवरती अवलंबून. उत्पन्नाचा मधमाशी भरपूर झालं तर 3.5-4 क्विंटल बियाणं एकरी होतं. बरं. आणि भाव जर उत्पन्न कमी झालं तर भाव चांगला राहतो. आमचा कंपनीचा 55,000चा भाव आहे. म्हणजे तसं ॲग्रीमेंट झालेलं आहे? ॲग्रीमेंट आहे आमचं 55चं. आता त्याच्या हिशोबात काय जे होईल तर समजा. म्हणजे भाव काही जरा तर कंपनी तुम्हाला 55 तसं ठरलेलं आहे, तुमचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. म्हणजे भाव 80 जरी झाला तरी तुम्ही 55 जायचं, भाव 40 जरी झाला तरी त्यांनी 55 जायचं, तसं ॲग्रीमेंट झालेलं आहे. मार्केटला 80,000 जरी झाला तर आमचा 55च जाणार. आणि जरी 40,000 झाला कंपनी प्लॉटवर येऊन उभं राहूनच बियाणं घेऊन जाते. आणि एखाद्या वेळेस भाव कमी झाले तर तरी नेते तसं काय नाही, म्हणजे ते तुमचं ॲग्रीमेंट बॉन्ड असं झालेलं आहे. बरोबर. 20,000 जरी विकला तरी कंपनी आपला 55 नेणार म्हणजे नेणार. अगदी बरोबर. तर काय अडचण नाही. तुम्हाला आता जे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही सुद्धा म्हणजे आता तुम्ही तर यंग आहात, म्हणजे तुमचं तर वय आहे जास्त, पण तुमचे 2 तरुण भाऊ तुमच्या सोबतीला आहेत, बरोबर ना? 2 पुतणे आहेत तुमचे, जे तुमच्या सोबतीला मी पाहतो नेहमी काम करताना मला ते दिसत आहेत. तर मला एक म्हणायचं, जे तरुण शेतकरी आहेत तर त्यांनी काय म्हणजे असं त्यांना काय संदेश आहे तुमचा या पिकाच्या बाबतीमध्ये? तरुण शेतकऱ्यांना एकच विचार आहे की त्यांनी शेती सोडून काहीच करू नये. बरोबर. राजकारण याच्या तर कत्तही मागं फिरू नये. अगदी बरोबर. मराठा योद्धा, संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांना प्रत्येक शेतकऱ्यांना सपोर्ट करायलाच पाहिजे. बिलकुल. तर ते आहेच ना. आणि शेतीमध्ये जेवढं आई वडिलाला सहकार्य करता येईल, लक्ष देता येईल, तितकं मुलांना करायलाच पाहिजे. बरोबर. कारण की शेती बी ही तरुणाचीच आहे, म्हाताऱ्या लोकांची शेती नाहीच. अगदी बरोबर आहे की नाही? तुमचा बोलाचा संदेश तोच तरुणांना की बाबा शेतीमध्ये लक्ष द्या, कधी कमी होईल कधी जास्त होईल. प्रत्येकाला नोकरी तर लागणारच नाही. नोकरी तर प्रत्येकाला लागणार. आणि शेती नाही जर पिकली तर आपण काय खाणार आहे? अगदी बरोबर. आहे की नाही? फक्त ही शेती जी तोट्यात चालली ही राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या शासन धोरणामुळे ही शेती मायनसमध्ये गेलेली. आज कापसाचा खर्च विचार जर केला तर 7,000 रुपयानं कापसात 1 रुपया बी शेतकऱ्याला उगत नाही. तरी सुद्धा आपल्याला पण नाही इलाज ती करणारच आहे ना. नाही तर आज सोन्याचा भाव, कापसाचा भाव तुलना केली तर आज कापसाचा भाव 20,000 रुपये क्विंटल पाहिजे. बरोबर. गव्हाचा भाव 5,000-7,000 रुपये क्विंटल पाहिजे. ज्वारी 7,000-8,000 रुपये पाहिजे. आणि सोयाबीन बी 5-5.5-6 पर्यंत झालं पाहिजे, तर शेतकरी सुधरण. अगदी बरोबर. आणि फुकटच्या योजना किती कमी जर दिल्या
तर ह्यो शेतकरी कधी सुधरू शकत नाही फुकटच्या अगदी योजना. बरोबर आहे. म्हणजे ओव्हरऑल सांगायची भावना एवढी की मालाला भाव द्या हा. आणि दुसऱ्या तरुणांना तरुण शेतकऱ्यांना एवढं सांगणं की काहीतरी करीत राहा. शेतीच का गावात शेतीमध्ये वेगवेगळे उपक्रम करा. जसं आता- राजकारणाच्या मागे भेटून काहीच भेटत नाही. अगदी बरोबर. जसं की आता तुम्ही कांदा लागवड करतायत, आणखीन खूप सारे प्रयोग करण्यासारखे, जसं की तुती लागवड आहे, कुक्कुट पालन आहे, शेळी पालन आहे, असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी तरुण शेतकरी करू शकतात. तर माझ्या तरुण भावांना एवढीच विनंती की शेतीमध्ये करण्यासारखं खूप काही आहे. फक्त या ठिकाणी आपण उद्योगी असलं पाहिजे. या राजकारणी म्हणजे भाऊचं असं म्हणणं, आमच्या नानाचं असं म्हणणं आहे की राजकारणी लोकांच्या इतर रिकाम्या गोष्टींच्या नादी लागण्यापेक्षा आपली शेती आपली माय आहे, तिच्या जर आपण तिला कसलं तर तिच्यातून निश्चितच चांगलं उत्पन्न भेटू शकतं आणि आपला उदरनिर्वाह होऊ शकतं. त्यासाठी आपण नवनवीन उपक्रम करायला काहीच हरकत नाही आहे. हाच संदेश या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून नानाने दिलाय. नानांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांनी एका बोलण्यावरनं या ठिकाणी मुलाखतीसाठी सुद्धा तयार झाले. यांचे हे पुतणे आहेत आणि पुन्हा एक पुतणे, दोघं जण यांना आम्ही नेहमी पाहतोय. ते सतत या शेतामध्ये राबत असतात आणि कष्ट करत असतात. आणि इकडे बघा, कष्ट केलं तर तुम्हाला 100% काळी माती दिल्याशिवाय राहत नाही, ह्याची मात्र तितकंच खरं. काय म्हणतात नाना? शेतीतून मायनस मध्ये शेतकरी जातच नाही. त्याला शेती उत्पन्न भरपूर देते, फक्त शेतीमालाला भाव नाही. बिलकुल. त्या भाव नसल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त व्हायला, बाकी काहीच नाही याच्यात. बिलकुल ना. आता काय गोष्ट माहिती आहे का, एक दिवस येईल शेतकऱ्याचा, आपल्याला पॉझिटिव्ह ठेवायला काहीच हरकत नाही. एक दिवस असा येईल की ज्यावेळेस त्या ठिकाणी शेतकरी पूर्णपणे शेतकऱ्याच्या शेताला मालाला सुद्धा भाव सुद्धा आलेला असेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न सुद्धा या ठिकाणी चांगलं झालेलं असेल. तर राजकारण्यांना एवढंच विनंती आहे बाबा, होत आम्ही इथं आमचे भाऊ राबतायत, कधीतरी विचार करा रे. सगळ्यात कोरक तुमच्या तिजोऱ्या घराच्या भरतात, ह्या तुमच्या तिजोऱ्या आयुष्यभर संपणाऱ्या नाही आहेत. पण ह्या मायबाप शेतकऱ्याचा असं कधीतरी विचार करा, या आमच्या मजुरांचा कधीतरी विचार करा. हे राब या शेतामध्ये राबत असतात. जर आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव भेटला तर निश्चितच या ठिकाणी मजुराला सुद्धा त्याचा मोबदला मिळण्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राजकारण्यांना विनंती आहे, कधीतरी आमच्या शेतकऱ्याकडे सुद्धा बघा आणि त्यांना त्यांच्या मालाला भाव देण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न करा. तूर्तासा थांबतो. धन्यवाद.